होय, मातीने घडवलेल्या बैलांचीच म्हणजेच वाडबैलांची पूजा करून आज आवतं नाही उद्या जेवायला या असं म्हणलं जातं. दुसऱ्या दिवशी बैलांची छान जोडी सजवून गावाच्या एका ठिकाणी एकत्र आणल्या जातात. त्यातच प्रत्येकाच्या फाटकात तोरण व अंगणात रांगोळी व त्यावर पाट ठेवले जातात. बैलांसाठी बनवलेले मिक्स भाजी, पुरणपोळी, वड्याचं पाणी असं विशेष हे भोजन मोहनच्या पानांचे पात्र सजवून दारी आलेल्या प्रत्येक जोडीचं व शेतकरी दादाचं पाय धुवून टीका लावून स्वागत केलं जातं. बैलांसाठी केलेलं विशेष भोजन त्यांना जीव घाललं जातं. हा सण म्हणजेच बैलपोळा. कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा असा सण. बळीराजाच्या कष्टातील वाटेकरी, त्याचे राबणारे बैल यांच्या विषयी कृतज्ञता व सद्भावना व्यक्त करण्याचा हा सण आहे. जिकडे पण करतात का हा सण कॉमेंटमध्ये सांगा. तिसऱ्या दिवशी असतो तान्हापोळा, जो की छोट्या मुलांचा सण असतो. त्यांचे ते छोटे लाकडाचे नंदी बैल छान सजवून असे प्रत्येक घरोघरी ते फिरवतात. त्यांची चेहऱ्यावर एक अनोखा असा आनंद असतो. तर त्याच दिवशी सकाळी मारबत म्हणून हा झाड खोचलं जातं. तर हा कशाविषयी तुम्हाला माहिती आहे का?